शेती पशुधनाशी कोकणातील शेतकऱ्यांचं अतूट नातं आहे. सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. कोकणातील कृषी संस्कृती ही कोकणवासीय वर्षानुवर्ष जपत आहे. लेकरा बाळांवर प्रेम करावं तसं कोकणातील शेतकरी आपल्या जनावरांवर प्रेम करतो. शेती आणि पशुधनाशी कोकणातील शेतकऱ्यांचं अतूट नातं असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजेश जाधव. आपल्या बरोबर बोलण्यासाठी, लोकशाही बरोबर बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आहेत. भाऊ, आपलं लोकशाहीमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आज कोकणामध्ये आलेले आहात आणि शेतकऱ्यांच्या जी नांगरणी स्पर्धा त्यासाठी तुम्ही उपस्थित दर्शवलेली आहे. कोकणामध्ये कृषी संस्कृती जी आहे ती संस्कृती खऱ्या अर्थानं कोकणवासीय हे वर्षानुवर्ष जपत आलेले आहेत. लेकरा बाळावर प्रेम करावं त्या पद्धतीनं कोकणातला माझा शेतकरी मुख्या जनावरांवरती सुद्धा तेवढं मोठं प्रेम करत असतो. आज नांगरणी स्पर्धा बैलांच्या आज कोकणामध्ये होत आहेत आणि मी माझं एक शेतकरी चळवळीतला नेता म्हणून भाग्य समजतो की मी पहिल्यांदा या स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. कारण आमच्याकडं सगळ्या बैलगाड्या स्पर्धा असतात, परंतु मातीशी नातं आणि पेरणी जे काळ्या आईचं नातं आणि काळ्या आई हिरवा शालू घालून जशी नव्या नवरीसारखी नटून येते आणि ते पेरणीचं नातं एक जपण्याचं काम खऱ्या अर्थानं कोकण वासियांनी, कोकणातल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.